महत्वाची बातमी आहे। 1984च्या शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1984च्या सरस्वती विहार हिंसा प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा आता सुनावण्यात आली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत। महेश, 1984च्या शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप देण्यात आली आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच 1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहार येथे जसवंत सिंग, त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करत जमावाला भडकवल्यासंदर्भात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना न्यायालयाने दोषी करार देत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सज्जन कुमार यांनी जमाव जमवला होता आणि घरावर हल्ला केला होता आणि या घटनेत काही जणांच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरले होते। त्यामध्ये त्यांची स्पष्ट भूमिका आणि थेट भूमिका होती असं न्यायालयाला मिळालेल्या पुराव्यावरून आढळून आलेलं आहे आणि यावर निकाल देताना त्यांनी त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवलेली आहे। या निकालाने वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या पुन्हा समोर आलेल्या आहेत। 1984 साली शिखांविरोधात जो काही हिंसाचार झाला होता त्या संदर्भात सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास 40 वर्ष हा खटला न्यायालयामध्ये सुरू होता आणि त्याच्यामध्ये त्यांना आता जी शिक्षा सुनावण्यात आली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आहे। 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती आणि त्यानंतर 1984 मध्येच दंगलीचा भडका उडाला होता आणि एकट्या राजधानी म्हणजे दिल्लीत जवळपास 2800 लोक मारले गेलेले होते, ज्यामध्ये शीखांचा मोठा समावेश होता। तर एकंदरीत पाहता या संदर्भात आता निकाल समोर आलेला आहे आणि सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1984च्या सरस्वती विहार हिंसा प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे।